नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। या जगात आपण एकटेच आलेले आहोत व शेवटी एकट्यानेच हे जग सोडायचे आहे। हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे। माणूस एकटेपणाला सहसा घाबरतो। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण एकटे जरी आलेलो असलो तरी जन्मापासूनच आपल्या भोवती माणसांचा गोतावळा असतो। बालपणी आई वडील, भाऊ बहीण, इतर नातेवाईक वगैरे, नंतर शाळा कॉलेजातील मित्र, नोकरी व्यवसायाशी संबंधित लोक, लग्नानंतर पती पत्नी, मुले व वाढत जाणारे नातेवाईक यांच्या गराड्यात आपण असतो। त्यामुळे एकटेपणाचा सहसा आपल्याला अनुभव येत नाही। एकटेपणा खरा अनुभव सुरू होतो सेवानिवृत्तीनंतर किंवा वयाच्या 60 नंतर। हळूहळू बाहेरचे संबंध कमी होऊ लागतात, मित्रांची संख्या कमी होत जाते, तुमची मुले मोठी झालेली असतात व त्यांना आता तुमच्या मदतीची तेवढी गरज नसते। तुमची उपयुक्तता कमी झालेली असते। तुम्ही असले नसले तरी कोणाला काही फरक पडत नाही। ही जाणीव जेव्हा आपल्याला व्हायला लागते तेव्हाच खऱ्या अर्थाने मानसिक एकटेपणाची सुरुवात होते व बहुतेकांना एकटेपणा हा शाप वाटायला लागतो। परंतु आपली ही मानसिकता जर आपण खालीलप्रमाणे बदलवू शकलो तर हा एकटेपणा आपल्याला खरे जीवन जगण्याची एक संधी देतो। मित्रांनो, मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या जगातून जाताना आपल्याला एकटे जावयाचे आहे। ही वास्तविकता मनात पक्की करा। दुसरी गोष्ट म्हणजे जाताना या जगात सोडून जात असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल दुःख वाटणार नाही अशी व आपली केव्हाही जायची वेळ आली तर आनंदाने जायची मानसिक तयारी ठेवा। निसर्ग नियमानुसार आपण या जगातून जाणे म्हणजे दुसऱ्या कोणासाठी जागा रिकामी करून देणे आहे अशी भावना ठेवा। ही परिस्थिती येणार हे आपल्याला आधीच माहिती असते। त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या व आर्थिक बाबींचे पुरेसे नियोजन करून ठेवा। पैशाचा जास्त मोह ठेवू नका। शक्यतो स्वावलंबी व्हा। माझी सर्व कामे मला आलीच पाहिजे आणि माझे पोषण व माझी स्वतःची काळजी मला घेता येईल या दृष्टीने स्वतःला तयार करा। कोणी सोबतीला असेल तर फार चांगले, अन्यथा काही फरक पडत नाही असा विचार करा। आयुष्याचा हा काळ आपल्याला बोनस स्वरूपात मिळालेला असतो। त्यामुळे आपल्या सर्व आवडीनिवडी व छंद पूर्ण करा। लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका। मस्त जगा। तुमच्या असण्या नसण्यामुळे या जगातले काहीच बिघडत नाही। जग आहे तसेच सुरू राहणार आहे। मग आपण कशाला विचार करत बसायचं? कोणतेही दुःखद किंवा वाईट गोष्टीचा जास्त त्रास घेऊ नका। हे तर चालणारच आहे अशी मानसिकता ठेवा। जीवनाचा भरपूर आनंद व उपभोग घेत राहा व आपली वेळ आल्यावर आनंदाने जायची मानसिक तयारी ठेवा। बघा, 60 नंतरचे जीवन आपल्याला निसर्गाकडून मिळालेले वरदान आहे असे तुम्हाला वाटेल। मित्रांनो, मला आशा आहे आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या। तसेच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर करा। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।